2 तारखेला रात्रीच्या वेळेस पोलीस कॉन्स्टेबल चंदन पाल आणि मुकेश हे दोघेही जण नाईट ड्युटीला होते. नाईट ड्युटी करत असताना यांची 2 व्हीलर जेव्हा अशोका रोडकर वळली तेव्हा त्यांना एका बिल्डिंगमधून खूप जास्त प्रमाणामध्ये धूर निघताना दिसला. हे दृश्य पाहताच चंदन आणि मुकेश धावत त्या बिल्डिंग जवळ गेले. त्या बिल्डिंगच्या तळमजल्यावरती एक रेस्टॉरंट होतं आणि हा सर्व जळण्याचा धूर त्या रेस्टॉरंट मधूनच येत होता. ज्यावेळेस चंदन आणि मुकेश त्या बिल्डिंग जवळ गेले तेव्हा ते रेस्टॉरंट आतमधून बंद होतं. त्यामुळं या दोघांनी बिल्डिंगला असलेल्या सिक्युरिटी गार्डला आतमधून धूर येण्याचं कारण विचारलं. त्याच दरम्यान बंद असलेल्या हॉटेलमधून एक व्यक्ती बाहेर आला आणि त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल चंदन आणि मुकेशला सांगितलं, आम्ही हॉटेलमधील वेस्ट जाळत आहोत, जे की 15-20 मिनिटांमध्ये संपून जाईल. हे ऐकून मुकेश आणि चंदन दोघेही तिथून निघून गेले आणि जवळच असलेल्या एका स्पॉटवरती ड्युटी करण्यासाठी तिथे थांबले. पण चंदन आणि मुकेश काही दूर अंतरावरती गेलेच होते तोच त्यांना त्या बिल्डिंग मधून जोरात आवाज आला, बिल्डिंग मध्ये आग लागली, बिल्डिंग मध्ये आग लागली. तो आवाज ऐकून घाई गडबडीमध्ये चंदन आणि मुकेश पुन्हा त्या बिल्डिंग जवळ गेले. पण यावेळेस त्यांनी पाहिलं बिल्डिंगच्या तळमजल्यावरती असलेल्या रेस्टॉरंट मधून अगोदर फक्त धूरच येत होता, आता तर त्या रेस्टॉरंटच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली होती. चंदनने लगेचच आपल्या पोलीस टीमला फोन केला आणि बॅकअप टीम बोलवली. तसेच फायर डिपार्टमेंटला देखील फोन केला. त्या दोघांनीही त्या बिल्डिंग मध्ये जाण्याचा प्रयत्न केला जेणेकरून रेस्टॉरंटला लागलेली आग ते विझू शकतात. त्या रेस्टॉरंटचा दरवाजा आतमधून बंद होता. चंदन आणि मुकेशने वेळ वाया न घालता बाहेर असलेल्या सिक्युरिटी गार्डच्या मदतीने भिंतीवरून उडी मारून आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावरती पोलीस कॉन्स्टेबलनी पाहिलं 2 व्यक्ती एका तंदूर भट्टीला हवा देत त्यामध्ये काही कागद आणि लाकडाचे तुकडे टाकत होते. त्याच्यामधील एक व्यक्ती त्या रेस्टॉरंटचा मॅनेजर केशव होता. दुसरा आदमी तोच होता जो थोड्या वेळापूर्वी चंदन आणि मुकेशला सांगण्यासाठी आला होता, आम्ही हॉटेलमधील वेस्ट जाळत आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं सुशील शर्मा. दोन्ही कॉन्स्टेबलने त्या तंदूर भट्टीमधून येणाऱ्या आवाजाचं कारण विचारलं तेव्हा सुशील शर्माने सांगितलं, मी एका पॉलिटिकल पार्टीचा व्यक्ती आहे, त्यामुळं तुम्ही दोघांनी इथून गेलं तर तुमच्यासाठी बरं राहील. त्या भट्टीमध्ये आम्ही जुने पेपर जाळत आहोत. पण कॉन्स्टेबल चंदनला त्या भट्टीमधून वेगळाच वास येत होता आणि दोन्ही पोलिसांचा संशय आणखीनच जास्त वाढत होता. त्यामुळं दोघंही त्या भट्टीजवळ गेले आणि सर्वात अगोदर त्या भट्टीमध्ये पाणी ओतलं जेणेकरून त्या भट्टीमध्ये लागलेली आग विझेल. आग विझल्यानंतर जेव्हा चंदन आणि मुकेशने त्या भट्टीमध्ये पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली, कारण की त्या भट्टीमध्ये एका व्यक्तीच्या शरीराचे जळलेले तुकडे होते. शरीर अर्ध पूर्णपणे जळलं होतं. जळत्या बॉडीवरती पाणी टाकल्यामुळं त्या बॉडीची स्किन हाडापासून वेगळी झाली होती. त्यामुळे त्या तंदूर भट्टीमधून खूप जास्त प्रमाणात आता दुर्गंधी येऊ लागली होती. याच दरम्यान मुकेश आणि चंदननी जी पोलिसांची बॅकअप टीम बोलवली होती ती घटनास्थळी आली. पण तोपर्यंत सुशील शर्मा तिथून फरार झाला होता. पण रेस्टॉरंटचा मॅनेजर केशव मात्र तिथंच होता. पोलिसांनी केशवला लगेचच ताब्यात घेतलं आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण पेपरमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये तंदूर भट्टीमध्ये एका व्यक्तीला जाळल्याची बातमी सर्व न्यूजपेपर आणि सर्व सोशल मीडियावरती व्हायरल झाली. सुशील शर्मा घटनास्थळावरून फरार झाला होता. इकडे पोलिसांनी रेस्टॉरंटचा मॅनेजर केशवला ताब्यात घेतलं होतं आणि त्याची चौकशी चालू होती. पण तो पोलिसांच्या कोणत्याच प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नव्हता. जेव्हा पोलिसांनी त्याला विचारलं, सुशील शर्मा बरोबर तुझा काय संबंध आहे, तेव्हा केशवने सांगितलं, ते रेस्टॉरंट सुशील शर्माचंच आहे आणि सुशील शर्माने केशववरती खूप उपकार केले होते. त्यामुळं सुशीलच्या सांगण्यानुसारच केशवने हे सर्व केलं होतं. ज्या दिवशी केशवची पोलीस चौकशी करत होते त्याच दिवशी एक व्यक्ती पोलीस स्टेशनला येतो आणि पोलिसांना सांगतो, तंदूर भट्टीमध्ये जी जळलेली बॉडी सापडली होती ती एका महिलेची आहे. तिचं नाव होतं नैना साहनी आणि ती सुशील शर्माची पत्नी होती. म्हणजेच की रेस्टॉरंटच्या तंदूर भट्टीमध्ये जी बॉडी सापडली होती ती बॉडी सुशील शर्माच्या पत्नीचीच होती. पण सुशील तर फरार झाला होता. पोलिसांनी त्याचे फोटो न्यूजपेपर सोशल मीडियावरती सर्वत्रच व्हायरल केले आणि वॉन्टेड म्हणून त्याला घोषित केलं. पोलिसांच्या बऱ्याचशा टीमा सुशील शर्माचा शोध घेत होते पण पोलिसांना कुठेही त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. पण एक दिवस दिल्ली पोलिसांना फोन येतो. 9 दिवसापासून फरार असलेल्या सुनील शर्माने बेंगलोर पोलिसांना सरेंडर केले. पण त्याने पत्नी नैना साहनीच्या हत्येबद्दल आपला कोणताही हात नाही असं स्पष्टपणे सांगितलं.
पण पोलीस कॉन्स्टेबल मुकेश आणि चंदनने या दोघांनी त्याला प्रत्यक्षपणे त्या भट्टीला आग देताना पाहिलं होतं आणि त्या दोघांनी सुशील शर्मा बरोबर बोलणं देखील केलं होतं. मुकेश आणि चंदनला हे माहिती होतं. सुशीलने ज्यावेळेस भट्टीमध्ये नैना साहनीला जाळलं होतं त्यावेळेस तो तिथेच उपस्थित होता. दिल्ली पोलिसांनी बँगलोरला जाऊन सुशीलला आपल्या ताब्यात घेतलं. दिल्लीमध्ये आणल्यानंतर त्याला पत्नीच्या हत्येबद्दल विचारलं. वेगवेगळ्या पद्धतीने त्याची चौकशी केली आणि या चौकशीमध्ये सुशीलने कबुली दिली त्यानेच त्याची पत्नी नैना साहनीची हत्या केली. त्यामुळेच तो पोलिसांपासून वाचण्यासाठी दिल्लीमधून फरार झाला होता. त्यानंतर सुशील शर्माने 2 जुलैला काय झालं होतं ते सर्व काही पोलिसांना सांगितलं. 2 जुलैच्या सायंकाळच्या दरम्यान तो जेव्हा आपल्या घरी गेला होता तेव्हा त्याची पत्नी एका हातामध्ये ड्रिंकचा ग्लास आणि फोनवरती कोणासंग तरी बोलत होती. जसा सुशील घरी आला ते पाहून नैनाने फोन कट करून दिला. सुशील घरात आल्यामुळं पत्नी नैनाने फोन कट केला ही गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये खटकत होती. पण त्यांनी नैनाला काही न विचारता ड्रिंक प्यायला सुरुवात केली. पण जशी जशी ड्रिंक त्याच्यावरती हेवी होत होती तसा त्याचा नैनावरती संशय आणखीन जास्त वाढत होता. त्यामुळे सुशीलने त्या घरातील टेलिफोनवरती नैनाने जो लास्ट नंबर डायल केला होता त्याच्यावरतीच कॉल केला. समोरून एका व्यक्तीने फोन उचलला. तो व्यक्ती नैनाचा एक्स बॉयफ्रेंड होता आणि याबद्दल सुशीलला अगोदरच माहिती होती. त्याचा आवाज ऐकताच सुशीलचा राग आणखीन जास्त वाढला आणि तो रागाच्या भरामध्ये नैनाच्या बेडरूममध्ये गेला. सुशीलने नैनाला विचारलं, तू फोनवरती कोणाबरोबर बोलत होती? यामुळे सुशील आणि नैनामध्ये चांगलाच वाद वाढला. सुशीलचा राग इतका वाढला होता की त्यांनी त्या रागामध्ये आपली लायसन असलेली बंदूक बाहेर काढली आणि नैनावरती 2 गोळ्या झाडल्या. नैनाचा तर जागीच मृत्यू झाला होता. पण आपण रागाच्या भरामध्ये काय केलंय याचं सुशीलला मात्र भान नव्हतं. सर्वात अगोदर त्यांनी घरामधील रक्त साफ केलं आणि नैनाची हत्या झालीये याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी एक प्लॅन केला. त्याचं ज्या ठिकाणी रेस्टॉरंट होतं त्याच रेस्टॉरंटच्या तंदूरमध्ये नैनाला जाळून द्यायचं आणि पुरावा नष्ट करायचा प्लॅन केला. पण सुशीलने नैनाची हत्या फक्त एका अफेअरमुळे केली नव्हती. त्याचं कारण होतं सुशील हा त्याची पत्नी नैनाबरोबर डॉमिनेट करायचा. नैना आणि सुशीलच्या लग्नाला 2 वर्ष झाले होते. पण जगासमोर त्याला दाखवायचं नव्हतं नैना आणि त्याचं लग्न झालेलं आहे. सुशीलच्या या निर्णयामुळे नैना खूप दुःखी झाली होती. सुशील एका पॉलिटिकल पार्टीचा व्यक्ती होता. तो दररोज सकाळी मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचा. त्यामुळे बाहेरच्या लोकांसाठी सुशील एक सभ्य आणि चांगला व्यक्ती होता. आणि तोच सुशील संध्याकाळ झाली की जास्त ड्रिंक करायचा आणि ड्रिंक केल्यानंतर पत्नी नैनाबरोबर मारहाण करायचा. एक दिवस तर असं झालं होतं, नैनाने सुशीलला स्पष्टपणे सांगितलं, मला घटस्फोट दे. तेव्हा देखील रागाच्या भरामध्ये सुशीलने मिस फायर करून बंदुकीच्या 2 गोळ्या झाडल्या आणि नैनाला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मग एक दिवस नैनाला माहिती झालं सुशीलचं तर बाहेर कोणाबरोबर तरी अफेअर चालू आहे. त्यानंतर नैनाला आणखीनच जास्त एकटेपणा वाटायला लागला. तिला या सर्व झंझटीमधून मोकळेपणा हवा होता. त्यासाठी तिने आकाशची मदत घेण्याचं ठरवलं. आकाश, नैना आणि सुशील हे तिघही कॉलेजच्या दिवसापासून एकमेकांना ओळखत होते. त्यावेळेस कॉलेजमध्ये आकाश आणि नैनाचे प्रेमसंबंध देखील होते. तर दुसरीकडं सुशील आणि नैना यांच्यामध्ये फक्त मैत्री होती. आकाश आणि नैना या दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं होतं. पण घरातील लोक या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे आकाशने त्यांच्या घरातील सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या मुलीसंग लग्न केलं. दोघांनी ठरवलं ते आयुष्यभर एक चांगलं मित्र म्हणून वागतील. पण इकडं नैना डिप्रेशनमध्ये गेली होती आणि याच दरम्यान सुशीलने नैनाबरोबर कॉन्टॅक्ट केला आणि त्यामधूनच त्यांची जवळीक वाढली. घरातील लोक देखील सुशीलला ओळखत होते. तो एका पॉलिटिकल घरातील व्यक्ती होता. त्यामुळं घरातील आईवडिलांनी देखील नैना आणि सुशीलच्या लग्नाला होकार दिला. पण हे लग्न एकच आठवडा चांगलं राहिलं. 1 आठवड्यानंतर सुशीलने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. सुशील जेव्हा पण दारू पिल्यानंतर नैनाला मारायचा तेव्हा ती इमोशनल सपोर्टसाठी तिचा जुना प्रियकर आणि मित्र आकाशला फोन करायची. सुशीलच्या त्रासाला कंटाळून नैनाने त्याला सोडून बाहेर गावी सेटल होण्याचा निर्णय घेतला. तिचा जुना मित्र आणि प्रियकर आकाशची मदत घेतली. आकाशने देखील तिला बाहेर गावी जाण्यासाठी मदत केली. आणि हीच गोष्ट जेव्हा नैनाने सुशीलला सांगितली होती तेव्हा सुशीलचा राग आणखीन जास्त वाढला होता आणि त्याला पूर्णपणे समजलं होतं यामध्ये नैनाची मदत कोण करत होतं. म्हणूनच त्याने 2 तारखेला घरामध्ये आल्यावर
नयनाने ज्या नंबरवरती फोन केला होता त्या नंबरला रिडायल केलं आणि तो नंबर आकाशचाच निघाला. याच कारणामुळे सुशीलने पत्नी नयनाची हत्या केली होती. मित्रांनो, ही घटना दिल्लीमध्ये घडली होती. पोलिसांनी सुशीलला ताब्यात घेतलं. त्याला काही वर्ष जेल झाली होती, पण 2018 मध्ये त्याला जामीनवरती सोडण्यात आलं. अशाच घडलेल्या खऱ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण की आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या क्राईम स्टोऱ्या आपल्या चॅनलला अपलोड करत असतो.